सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये छतावर सोलार पॅनल कसे बसवायचे ते शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सौर पीव्ही पॅनेल बसवण्यासाठी छतावर योग्य जागा निवडू शकाल। एसपीव्ही पॅनेल माउंट करण्यासाठी फ्रेम सेटअप तयार करणे, योग्य स्थान किंवा कोन निवडणे आणि छतावर सौर पॅनेल बसवणे याकरिता सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। योग्य ड्रिल बीट्ससह पॉवर ड्रिलिंग किंवा हॅमरिंग मशीन, प्रशिक्षणार्थी टूल किट, सौर पॅनल 12 व्होल्ट 50 वॅट 4 नग, सुरक्षा हेल्मेट, सुरक्षा हातमोजे, बेस ब्रॅकेट 28 इंच 6 नग, संपर्क ब्रॅकेट 28 इंच 6 नग, सहाय्यक ब्रॅकेट 14.8 इंच, एंड क्लॅम्प, मिड क्लॅम्प, M8 25 मिलीमीटर स्क्रू, बोल्ट आणि नट्स। हे व्यावहारिक काम सुरू करण्यापूर्वी आपण सुरक्षा खबरदारी घेण्याबाबत चर्चा करूया। पीव्ही मॉड्यूल आणि इतर विद्युत उपकरणांची स्थापना, वायर, ऑपरेट आणि किंवा देखभाल करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी सर्व सूचना वाचल्या पाहिजेत आणि समजल्या पाहिजेत। पीव्ही सूर्यप्रकाश किंवा इतर प्रकाश स्रोतांच्या संपर्कात आल्यावर मॉड्यूल इंटरकनेक्ट्स थेट प्रवाह DC पार करतात। मॉड्यूल आणि इतर विद्युत उपकरणे जोडली गेली असोत किंवा जोडणी तोडली गेली असोत, मॉड्यूलच्या विद्युत सक्रिय भागांशी संपर्क साधल्याने उदाहरणार्थ टर्मिनल दुखापत किंवा मृत्यू होऊ शकतो। 30 व्होल्ट DC किंवा त्याहून अधिकचा थेट संपर्क टाळण्यासाठी आणि स्थापनेदरम्यान आपल्या हातांना तीक्ष्ण कडांपासून वाचवण्यासाठी योग्य संरक्षण, नॉन स्लिप हातमोजे, कपडे इत्यादी परिधान करा। इलेक्ट्रिक शॉकचा धोका कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्सुलेटेड टूल्स वापरा। मॉड्यूल किंवा वायरिंग स्थापित करताना किंवा काम करताना विजेचे उत्पादन थांबवण्यासाठी पीव्ही ॲरेमधील मॉड्यूल्सचा पुढचा भाग अपारदर्शक सामग्रीने झाकून टाका। सोलर पीव्ही पॅनेल स्थापित करण्यासाठी छतावरील स्थानाची निवड। सौर पॅनेलच्या स्थापनेसाठी छाया न लावता छप्पर निवडा। ज्या ठिकाणी झाडे, इमारती किंवा इतर अडथळ्यांनी सावली असेल अशा ठिकाणी पॅनेल बसवणे टाळा, कारण शेडिंगमुळे ऊर्जा उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते। स्थापनेसाठी छताच्या काठावर आणि सोलर ॲरेच्या बाह्य काठाच्या दरम्यान एक सुरक्षित कार्यक्षेत्र सोडा। सौर पॅनेलच्या स्थापनेची दिशा सूर्य विचारात घेते याची खात्री करा। वर्षभरातील सर्वाधिक सूर्यप्रकाश कॅप्चर करण्यासाठी तुमच्या सौर पॅनेलचा झुकणारा कोन तुमच्या अक्षांशाशी जुळला पाहिजे। काही प्रकरणांमध्ये हंगामी बदलांसाठी झुकणारा कोन थोडासा समायोजित केल्याने एकूण कार्यप्रदर्शन सुधारू शकते। सौर पॅनेल स्थापित करण्यासाठी तुमच्या छताचे क्षेत्र निवडा, ज्यात दररोज शक्य तितक्या लांब सूर्यप्रकाशाची किरणे मिळतील। सौर पॅनेल एकतर छतावर किंवा स्टँडवर फ्लश माउंट केले जाऊ शकतात किंवा सूर्याच्या थेट किरणांपर्यंत पोहोचण्याची स्थिती जास्तीत जास्त करण्यासाठी
कोनात बसवली जाऊ शकतात. फ्लश माउंटिंग अधिक सुव्यवस्थित दिसण्यासाठी छतासह सौर पॅनेलचे मिश्रण करून एक आकर्षक आणि एकात्मिक स्वरूप प्रदान करू शकते. SPV पॅनेल माउंट करण्यासाठी फ्रेम सेटअपची तयारी. तुम्ही ज्या ठिकाणी जमिनीवर बसवलेल्या सोलर पॅनेलची स्थापना करण्याची योजना करत आहात त्या क्षेत्राचे मूल्यांकन करा. दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा. दाखवल्याप्रमाणे फास्टनर बोल्टच्या सहाय्याने जमिनीवर कॉन्क्रीटची पायरी तयार करा. कॉन्क्रीटच्या पायाची संख्या, आकार आणि अंतर हे सौर पॅनेलचे परिमाण आणि वॅटेज द्वारे निर्धारित केले जाते. दाखवल्याप्रमाणे योग्य नट आणि बोल्टसह संपर्क ब्रॅकेटसह बेस ब्रॅकेट माउंट करा. दर्शविल्याप्रमाणे त्रिकोणाच्या आकाराची रचना तयार करण्यासाठी आधार आणि संपर्क ब्रॅकेट यांच्यामध्ये आधार देणारे ब्रॅकेट माउंट करा. माउंटिंग खांबाच्या वरच्या बाजूला माउंटिंग ब्रॅकेट किंवा रेल जोडा. हे कंस सौर पॅनेलसाठी आधार संरचना प्रदान करतील. योग्य फास्टनर्स वापरा, जसे की बोल्ट किंवा स्क्रू, कंस जागी सुरक्षित ठेवण्यासाठी. 2 फिक्स टाईल रॅक घ्या आणि दर्शविल्याप्रमाणे त्यांना रेलसह ठेवा. रॅकवर एक पॅनेल ठेवा. धरण्यासाठी 2 अँड क्लॅम्प वापरा आणि दाखवल्याप्रमाणे सोलर पॅनेलच्या प्रत्येक टोकाला एक टोकाचा क्लॅम्प बसवा. हे क्लॅम्प्स पॅनेलला रॅकवर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. सामान्यतः ते पॅनेलच्या कडा जवळ ठेवलेले असतात. इतर सोलर पॅनेल सध्याच्या बरोबरीने समान अंतराने आरोहित करा आणि शेवटी आणि मिड क्लॅम्प वापरून संरेखित करा. मिड क्लॅम्प आणि एंड क्लॅम्पसाठी पद्धत स्थापित करा. दोन्ही एंड क्लॅम्प्स आणि मिड क्लॅम्प्स हे सौर पॅनेल माउंटिंग सिस्टमचे आवश्यक घटक आहेत. हे सुनिश्चित करतात की पॅनेल माउंटिंग स्ट्रक्चरला सुरक्षितपणे जोडलेले आहेत आणि विविध पर्यावरणीय परिस्थितींना तोंड देऊ शकतात. पॅनेल्स दरम्यान निश्चित केलेल्या मिड क्लॅम्पचे अनुसरण करा आणि वापरा. सोलर पॅनेल आणि इन्स्टॉलेशनच्या योग्य स्थितीची निवड. जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करण्यासाठी मॅन्युअलच्या मदतीने सौर पॅनेलसाठी सर्वोत्तम परफेक्ट कोन निवडा. सौर पॅनेलचा कोन दिवसभर सूर्याच्या किरणांनी किती थेट तोंड देतो हे ठरवतो. तुमच्या स्थानाच्या अक्षांशाशी जुळण्यासाठी झुकाव कोन समायोजित करून तुम्ही पॅनेलला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवू शकता, विशेषतः सूर्यप्रकाशाच्या उच्च तासांमध्ये. दाखवल्याप्रमाणे स्टँडर्ड रूफ पिच अँगलसाठी परिपूर्ण कोन पहा. प्रवाहाची जागा आणि कोन निवडल्यानंतर छिद्रे चिन्हांकित करा. सौर पॅनेलच्या स्थापनेसाठी झुकलेला कोन, ज्याला कोन टिल्ट अँगल देखील म्हणतात, सामान्यतः सौर स्थापनेच्या विशिष्ट स्थानावर आणि त्याच्या हेतूच्या आधारावर निवडला जातो. मार्कर किंवा पेन्सिल वापरून सोलर पॅनेल फ्रेमची स्क्रू छिद्रे संरेखित करतील अशा फ्रेमवरील स्थाने चिन्हांकित करा. गुण अचूक आणि समान अंतरावर असल्याची खात्री करा. दाखवल्याप्रमाणे ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने छतावर छिद्र पाडा. चिन्हांकित ठिकाणी
पायलट छिद्र ड्रिल करून प्रारंभ करा. पायलट छिद्र मोठ्या ड्रिल बीटला मार्गदर्शन करण्यास आणि ड्रिलला घसरण्यापासून रोखण्यास मदत करतात. स्क्रूच्या मदतीने फ्रेम निश्चित करा. पॅनेल फ्रेमवर ठेवा. सोलर पॅनेलच्या फ्रेममधील छिद्रांमधून आणि माउंटिंग स्ट्रक्चरमधील प्री ड्रिल केलेल्या छिद्रांमध्ये स्क्रू घाला. स्क्रू घट्टपणे चालविण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर बीटसह स्क्रूड्रायव्हर किंवा पॉवर ड्रिल वापरा, परंतु खूप घट्ट नाही, कारण जास्त घट्ट केल्याने पॅनेल किंवा फ्रेम खराब होऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण सोलार पीव्ही पॅनल बनवण्यासाठी छतावर योग्य जागा कशी निवडावी, एसपीव्ही पॅनल माउंट करण्यासाठी फ्रेम सेटअप कसे तयार करावे, योग्य स्थान किंवा कोन निवडून छतावर सोलार पॅनल कसे स्थापित करावे याबद्दल चर्चा केली आहे. यावर अभ्यास समाप्त होतो. धन्यवाद.